ओम साईराम भावांनो, आजचा आपला 9वा ब्लॉग. आपण आलेलो आहे घरी, जसं की तुम्हाला माहिती आहे. ते आपला अजय भाऊ. आणि आता आपण गाडी कोणाची आहे? राहुलभाईच्या गाडीवर आहे. याची गाडी घेऊन कुठं झालं तर राहुलभाईच्या गाडीचा नंबर प्लेट आलेला आहे. नंबर प्लेट बसवायचं जायचं आहे. आणि आता राहुलभाई तर बाहेर गेलेला आहे, त्यामुळं मी अजय भाऊ चाललो आहे नंबर प्लेट बसवायला. ते आपलं साईबाबाचं मंदिर इथलं ओम साईराम. मला आता निघतो. गाडी पेट्रोल पण नाही, पहिलं जाणार शाळा स्टॉपला पेट्रोल वगैरे टाकणार. जीवनकडे गाडी होती तर जीवनने पेट्रोल वगैरे काही टाकलेलं नाही. पहिलं जाऊ पेट्रोल टाकू, आणखीन मग जाऊ नंबर प्लेट बसवायला. तुम्हाला दाखवतो पण कुठं चाललं आहे बघा. पेट्रोल पंपावर आता आपण पोचलेलो आहे पेट्रोल पंपावर. हे पेट्रोल टाकायचं चाललं आहे आपल्या गाडीत. अजय भाऊ आपला जास्त नाही, 120 स्प्लेंडर आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. 100 में मायलेज का बाप आहे स्प्लेंडर. 120चं टाकायचं, पळवत राहायचं. चला भेटू तुम्हाला आता पुढे. गाडीचे नंबर प्लेट आलेले, नंबर प्लेट बसवायचं आहे ते आपल्याला. आता नंबर प्लेट बसवून मग भेटू तुम्हाला. आता आपण आलेलो आहे राहुलभाईच्या गाडीचं काम चालू आहे. राहुलभाई तिथं आपल्याला भेटायला येतं. हे बघा राहुलभाई, हे राहुलभाईच्या टमटमचं काम चालू आहे. डोस्याच्या गाडीचं त्याचं काम चालू आहे. आता आपण राहुल, पेट्रोलचा काटा खराब आहे काय? पेट्रोलचा काटा खराब आहे, दाखवत नाही. काटा चालू नाही झाला आहे. 120 रुपये मारच की अकाउंट पे. ह्याची गाडी बरं 100 द्यावं लागतं आहे. मग 1 लिटर 100 हां, लाल काटा आहे ना, लाल काटा हां भरायला. आता हे मध्ये 300 रुपये दे, टाकून येतो लगेच 300 रुपये. कपडे खराब होतील. हे बघा, हे म्हणते राहुलभाई घेऊन जा कपडे. कपड्याची वाट लागायची भाजीला काय? डिझेल ते टाके काय? डिझेल ना माती टाकले. काय झालं काय इथं? काय करायचं आहे? हा, काय करायचं आहे इथं? ऑइल लिकेज आहे ना, ऑइल लिकेज होतं. चला आता भेटू तुम्हाला पुढे. पहिले हे धुवून आणू, हे धुवून आणू, हे धुवून आणू, मग तुम्हाला भेटू. आपण बसलेलो आहे वॉशिंग सेंटरला. हे बघू शकता, वॉशिंग सेंटरला आपण आलेलो आहे. आता बघू याच्यावर पाणी मारून घ्या. ते बघा सगळं ऑइल लिकेज झालेलं आहे टमटमचं. त्या डोसेच्या गाड्यात सगळं ऑइल लिकेज झाल्यामुळं खराब झालेलं आहे. आता याच्यावर पाणी मारून घेऊ, क्लीन करू, आणि मग जाऊ राहुल भाईकडे रिटर्न. हात पण माझा काळा झालेला आहे. हां हे बघा, हात पण माझा काळा झालेला आहे, त्याच्यामुळे आपण चेक करू शकतो. हे आपला अजय भाई. भेटू आता पुढं. वॉश करू, जाऊ राहुलभाईला देऊ, मग जाऊ गाडीचा नंबर प्लेट बसवायला जायचं. आजच जायचं ना नंबर प्लेट बसवायला. नंबर प्लेट बसवायला जायचं. नंबर प्लेट वगैरे बसू, मग बघू. आजीच्या पण गाडीचं काम करायचं आहे. बघू 5 वगैरे असला तर मग जाऊ, आजच करून घेऊ. चला भेटू पुढे तुम्हाला. ओम साईराम माऊली, आपण पोचलेलो आहे जिथून आपली स्प्लेंडर जिथून घेतलेली नंबर प्लेट लावायसाठी आलेलो आहे. ही बघा, ही आहे ते डीलरशिप जिथं आपण जिथून आपण स्प्लेंडर घेतलेली. राहुलभाई आणि अजय वगैरे सगळे आतमध्ये बसलेले आहेत. चला आपण पण जाऊ आतमध्ये. नंबर प्लेटचं बघू काय झालं ते बघू. काय झालं ओके, बघू. राहुलभाईंच्या आतमध्ये बसलेले आहेत. आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहेत नाही माहिती नाही, बघू पुढे. हे बघू शकता आपले नंबर प्लेट स्प्लेंडरचे MH10 EU 5761. ही पुढचे फ्रंटवाले आणि ही बॅकवाले. आपला राहुलभाई बसलेला आहे इथे, बघू शकता नंबर प्लेटवर. गाडी तर आपली बाहेर लागलेली आहे. बघू आपलं नंबर प्लेट लावू, आणखीन मग निघू इथनं. आणि अजून राहुलभाईची ती गाडी आहे दुसरी, ती पण वॉश करायची आहे, वॉशिंगला लावायची. चला भेटू तुम्हाला. आता नंबर प्लेट भेटलेले आहे. आता जायचं यांचं. हे तर म्हणजे हे ऑफिस आहे त्यांचा जो मेन डिलिव्हरी वगैरे जिथनं भेटते गाडीची, ती मागच्या साईडला तिकडं आहे. आता तिकडं हां 5 पण करून देईल. ड्रिल मारून घेतलीस तरी फक्त 5 पण लावून देईल. आता बघू, गाडी नंबर प्लेट फिटिंग करायला आपल्याला तिकडे जावे लागेल. तिकडे म्हणजे त्यांचं मेन हे आहे, जब काय बोलतात विसरलो मी, आता नाव येणं झालं. त्यांचं वर्कशॉप मेन तिकडे आहे.
हे तर मेन त्यांचं ऑफिस आहे. वर्कशॉप तिकडे. आता बघू काय करतात. नंबर प्लेट बसवायचे. जाऊ बघू आता पुढे काय होतं. आता बघणार ही गाडी देणार आपली माझी गाडी घेऊन बघू आता फोटो वगैरे चालू करायचं म्हणतोय. कारण की असं पण घरीच बसून नाही दिवसभर. आज 2-3 दिवस घरी जाणार. फोटो वगैरे चालू करणार आणि मग जाणार. चला बघू पुढं काय होतं. आपण पोचलेलो आहे शोरूममध्ये. ही आपली गाडी उभी आहे. आणि इथे अजून एक ॲडव्हेंचर बाईक दिसलेली आहे मला. मस्त आहे ही बाईक आहे. ESD लुकला पण बवाल आहे. हे बघू शकता फ्रंट लुक आहे. इथं थोडं लाईट कमी आहे त्याच्यामुळे जास्त दाखवू शकत नाही. एक नंबर आहे. हे किती CC आहे पण याच्यावर दाखवलेलं नाही. CC जे माहिती नाही मला पण. मस्त गाडी ॲडव्हेंचर. ऑफरोड टायरसुद्धा येतात. हे बघू शकता ऑफरोड टायर्स, स्पोक्स व्हील, फ्रंट टायर पण ऑफरोड आहे. फ्रंट टायर पण ऑफरोड आहे. हे मडगाट. ही जी लाईटिंग मला बहुत बवाल वाटते. ESD मीटर पण बघू शकता. डिजिटल मीटर आहे. आय थिंक डिजिटलच आहे कारण की मी पण नाही कधी यूज केलेली. फ्यूल कॅपची सिस्टम करत आहे आपल्या जुन्या गाड्यांसारखं कॅप. मस्त 2 सीटर आहे. एक नंबर आहे. इधर ब्रेक लेवर तुटलेले बहुत. आई थिंक डिलीवरी नसेल झाले अजून. ये किसने बुक किया है क्या गाड़ी? बुक है क्या? बिक गए है मतलब ये बनवाने के लिए आए हैं. हे सर बघू शकता ब्रेक तुटले. आय थिंक याच्यासाठीच गाडी रिटर्न आलेली असणार आहे. पण मस्त आहे गाडी. ॲडव्हेंचर बाईक आहे. 3.25 लाखाची गाडी आहे. बवाल आहे. याची CC मला पण नाही माहिती. तुम्हाला सांगितलं असतं. मस्त एक नंबर गाडी आहे. भेटू तुम्हाला नंबर प्लेट बसू. हे बघा आपली स्प्लेंडर. हिचं आता नंबर प्लेट बसवायचं चाललंय. इकडं दाखव. नंबर प्लेट सोबत आपल्याला कवर पण भेटलेला आहे. बाईक कवर. ड्रिल नाही आहे का? होल तरी पाडला असता. अरे ड्रिल मारते ना उतना खाली होल गिरा ते बाकी करते का. चलो उससे बात करके आपण डाउन. आता भेटू. आता इथे तर नंबर प्लेट बसवत नाहीत कारण की नंबर प्लेट बसवणारा माणूसच नाही. बघा आपल्या 5वी बाईकडेच बसू. ड्रिलनं होल पाडून घेऊ. 5वी बाई आपला जिंदाबाद बसवतो तो. आसमान आपल्याकडे आता 5वी बाईकलाच जायचं आहे. मागण्याची टेल लाईट तुम्हाला दाखवायची विसरलो. टेल लाईट बघा यायची मस्त आहे. इंडिकेटर पण गोलवाले एक नंबर आहे. ह्याच्यावरूनच बुक असता म्हणू शकता. बुक झालेली आहे गाडी. डिलिव्हर झालेली आहे गाडी. गाडीची डिलिव्हरी झालेली आहे. आता बघू ड्रिलनं होल पाडून घेऊ. 5वी बाईकडे जाऊ बसवायला. चला भेटू पुढं तुम्हाला. हे बघू शकतो. आपल्याला तर आता नंबर प्लेट बसवू शकत नाही. नंबर प्लेट तरी नाही बोलतो. 5वी बाईकडे जाऊ. होल मारून घेतलेले आहेत नंबर प्लेटला. 5वी बाईकडे जाऊ. आता गाडी वॉशला लावली आपण. गाडी वॉशिंग करायची चालली. आता इथे गाडी वॉशला लावले. यांचंच शोरूमवाल्याचंच आहे वॉशिंग सेंटर. तिथं जाता बघू. गाडी वॉश करायची शॅम्पू वॉश आणि इथं निघायचं 5वी बाईकडं. नंबर प्लेट वगैरे बसू आणि मग जाऊ. पुढं अर्टिगा आहे का रे? अर्टिगा आहे मला वाटतं. ती डिलिव्हरी चालली गाडीची. बघू शकता पुढे गाडीची डिलिव्हरी घ्यायची चालली. कोणती तरी गाडी. अर्टिगा आहे मला थिंक. अर्टिगाच वाटते कारण की मला तर. बघू आता जायचं नाही तिकडं. लोकांची गाडीची डिलिव्हरीला आपण नाही जायचं. अरे जीवन भाऊ. आपला जीवन भाऊ आलेला आहे. हे बघू शकता आपला जीवन भाई. नंबर प्लेट आई. नंबर प्लेट काय जातो. नंबर प्लेट बी आणले. आपला जीवन भाऊ आलेला आहे. नंबर प्लेट साठी आले स्पेशल. नंबर 5761 नाचकट्टी चांगली माझी. कुठं चाललाय? कुठं एक गाडी उचलून गाडी ब्लॉक चालू आहे. एका गाडी ठीक आहे. हा ZZZ विषय आहे का बच्ची. एवढा आहे. चल रे बाबा आपलं. गाडी जाते चला भेटू. इथे शिवाय काय चालू झालेलं आहे. पुढे भेटू तुम्हाला. ओम साईराम भावांनो. पोचलेलो आहे 5वीच्या गॅरेजवरती. आता आपण हे नट घेऊन गेलेलो आहे. 5वीकडे नट नव्हते नंबर प्लेटसाठी. हे नट घेतलेले आहेत आपण. आता चाललो आहे 5वीच्या गॅरेजवरती. 5वीच्या गॅरेजमध्ये हे बघा. हे गाडी गॅरेजवर आलो आहे. ही आपली गाडी लागलेली आहे.
ही बघा, ही आपली गाडी. हे पाचू, हे आपला पाचू भाऊ. यो राहुल, यो गोट्या आपला बसलेला आहे. वायसर त्याला आहेत, छोटेवाले वायसर आहेत. ही आपली नंबर प्लेट बसवायची चाललेले. हे पाचू बैठा ना, हे लाव र. राहुल्या तुझं गॅरेजवालं दुकान दाखव, आपलं गॅरेजचं टॅलेंट दाखव तुझं. हे नाही गोट्या गोट्या, हे गोट्या. पानं घे, आपलं स्क्रू ड्रायव्हर घे. पाचू क्या हाल है भाई? एकदम मजा आहे भाई. तो आपला पाचू गॅरेजवाला. अरे सच में ब्लॉगिंग करता हो? बन गया काम. अरे शिरडी गया था तभी से क्या इसको तभी से ऐसा ही कर रहा है. ठीक है, यूट्यूब पे उसको सब्सक्राइब कर और उसके घंटे पे ताला मार. हे आपला राहुल्या नंबर प्लेट लावतोय. नीट लाव, नीट लाव. इकडं आपलं नंबर प्लेट बसवायचे चालले. राहुल्या, राहुल्या भाई गॅरेजवाला. हँडल नीट कर ना मग. अरे नीट बसवतो रे त्याच्यात आतमध्ये. ए आजा, तू बसव रे. राहुल्याला जमाना झाले. गॅरेजवाला दुकानदार. हाँ पता ही नहीं तुला. क्या हुआ, उधर क्या देख रहा है? वो लड़के आ रही क्या उधर से? डबल स्टैंड लगाओ. ब्लॉगिंग चालू नाही इकडे चाल. काय दिसतंय तरी पण झोप म्हणणार. काही कळत नाही राव यांना. ब्लॉग करतो यांना तरी पण हे नाही. बसवाय जमत नाही तुला. अरे तुझ्या याची काय आहे बघ. हे बघू शकता, हिला नंबर प्लेट बसवलेली आहे आपल्या स्प्लेंडरला. ही मागची नंबर प्लेट आणि ही पुढची नंबर प्लेट. नंबर प्लेट बसवलेली आहे. आता ती गाडी धुवायला लावलेली आहे टमटम. हां, आपली टमटम धुवायला लावलेले आहे. दवणगिरी लोणी डोसा. हे बघा, दवणगिरी लोणी डोसा झाले. पडलो असतो आता, पडलो असतो आता, जोरात पडलो असतो. काय कसं इथं पण घसरते आवाज. इकडनं न आलेलं परवडलं. इथलं घसारलो, इथं घसारलो. पडता पडता वाचलोय 2 वेळा. हा पहिले चप्पल धुवून घेऊ दे मला. मग थोडं पाणी चालू कर ना. पाणी चालू कर ना. हे बघू शकता, पडलो असतो आता. सगळं चिकूल लागलं पायाला. आता गाडी धुवून झालेली आहे आपली. गाडी धुवून झालेली आहे. आता बघू इथं निघून. आणि तुम्हाला जर लोणी डोसा खायचा असेल तर ऐरोलीला जाऊ शकता तुम्ही नाईटला. जेला बंद असतो डोसा, नाईटला चालू असतो आपला डोसा. तर आपण भेटू आता पुढे. पण सध्या आत्ता नाही जाऊ शकत. आता 2 तारखेपासून डोसा चालू होईल. सध्या मामा गावाला गेलेला आहे. 2 तारखेपासून डोसा चालू होईल. 2 तारखेपासून तुम्ही खायचा असेल कोल्हापूर स्पेशल लोणी डोसा तर तुम्ही जाऊ शकता ऐरोली स्टेशनला. नाईटला चालू असतो, 11 नंतर चालूच असतो लोणी डोसा. 11-12 नंतर मग खायचा असेल जाऊ शकता ऐरोली स्टेशनला. चला भेटू आता पुढे तुम्हाला. आता गाडी धुवून झालेली आहे. इथून आता आपण निघे. चला भेटू तुम्हाला पुढे. निघलेलो आहे. गाडी वगैरे वॉश झालेली आहे. आपला अजय भाई गाडी चालवतोय. हे बघू शकता, अजय भाई आपली गाडी चालवतोय. तर आता काय एवढं खास काय नाही. बघू शकता काय ना. हे गेम खेळा येणार आहेस काय आज? हा गेम खेळायला भेटू आपण. BGMI शिर्डीतनं आलो. आता गेम चालू करतात. शिर्डीला खेळत नव्हतो तर आता खेळायचं. मग आता भेटू तुम्हाला संध्याकाळी डायरेक्ट. काय कुठं गेलो बाहेर तर दाखवू. नाही गेलो तर मग संध्याकाळ डायरेक्ट दाखवू. चला आता भेटू तुम्हाला. तेव्हा छोटा ट्रॅफिक वगैरे लागलेले आहे. ट्रॅफिक भरपूर आहे. छत्रपती ट्रान्सपोर्ट पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. ही लाईन पण, दोन्ही लाईन जाम आहे. आम्ही रॉंग वे चाललो तरी. कारण की भिवंडी आहे भावांनो. भिवंडीमध्ये रॉंग वे शिवाय गाडी चालणारच नाही. हे 100% शोर आहे. बाईक वगैरे तर ट्रॅफिक लागल्यावर रॉंग वे चालतात. त्यामुळे इकडं काय एवढं हे नाही. ट्रॅफिकमध्ये रॉंग वे चालणं भागलं आहे. नाहीतर गाड्या निघणार नाही. राईट साईडला चालायला लागलं.
हां ट्रॅफिकमध्ये अडकून बसतो आपण, त्यामुळं रॉंग साईडनं गेलेलं परवडतं. त्यामुळे चला आता भेटू. पोचलो आता राजस्थानला पोचलेलो. इथनं आता या गल्लीतनं आतमध्ये घालणार. ट्रॅफिक भरपूर आहे. चला आता भेटू. ट्रॅफिकमधनं निघतो, जातो घरी. घरी जायचं कारण की थकलोय जाम. जाऊन घरी जर फ्रेश होऊन झोपणार जरा. चला भेटू तुम्हाला पुढे. जयराम भावांनो, आता आपण जेवण वगैरे आलेलं आहे. चाललो आता राहुल भाईच्या रूमवरती झोपायला. आपल्याला रस्त्यात भेटलेलं आहे अरमान शेड आपले. याचं किराणाचं स्टोअर आहे, बघू शकता. आपल्या सोसायटीमध्ये आता बोलत बसलेलो म्हणून बोललो, आठवलं ब्लॉगिंग पण करायचे आपल्याला. ब्लॉगर आहे आपण आता. चला आता काय, आजचा ब्लॉग काय एवढा इंटरेस्टिंग नाहीच, कारण की एवढं काही खास नाही त्या ब्लॉगमध्ये. तरी पण व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब पण करा रे, ते विसरलास. ओ थँक्यू बच्ची. सबस्क्राईब करा. आता अरमान शेड बोललं तर करावे सबस्क्राईब. चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.